श्रीराम. काल काल आपण मुंबईला होतो, आज चाललोय सातारला. जय श्रीराम मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे साताऱ्यातील एका अशा मंदिराला भेट देण्यासाठी जे आतनं अगदी राजवाड्यासारखं दिसतं आणि हे तब्बल 300 वर्ष जुनं आहे. चला तर मग पाहूया. तर व्हिडिओ पुढे पाहण्याच्या आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर पोचलो मग आपण साताऱ्यामध्ये. जाताना रस्त्यामध्ये विहिरीमध्ये असलेला एक कारंजा होता, तो पाहिला आणि निघालो पुढे. साताऱ्यातील व्यंकटपुरा या भागात असलेलं हे श्रीकृष्णेश्वर मंदिर आहे, जे महादेवाला समर्पित आहे. मंदिराचे बांधकाम अगदी एका राजवाड्यासारखं आहे, पण हा राजवाडा नसून एक मंदिर आहे. मंदिराचा अर्धा भाग हा लाकडामध्ये आहे आणि अर्धा भाग काळ्या दगडी पाषाणमध्ये आहे. मित्रांनो, खूप पुरातन मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता हे जे स्ट्रक्चर उभं आहे हे सागवानी लाकडापासून बनवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप जुनं मंदिर आहे. तर इथं रिडेव्हलपमेंटचं काम झालं पाहिजे, ह्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. आणि याचे बांधकाम पहिले बाजीराव पेशव्यांच्या मामा म्हणजेच कृष्णाजी चासकर यांनी बांधले होते. त्यामुळे या मंदिराचे नाव श्रीकृष्णेश्वर महादेव मंदिर असे पडले. आणि अशी पण आख्यायिका आहे की कृष्णा नदीच्या काठावर असल्यामुळे या मंदिराचे नाव श्रीकृष्णेश्वर महादेव मंदिर असे पडले. या मंदिरामध्ये अत्यंत प्रसन्नतेचे वातावरण आहे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हर हर महादेव. तर साताऱ्यातील हे ऐतिहासिक श्रीकृष्णेश्वर महादेव मंदिर याची डागडुगी केली पाहिजे, याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. यासाठी आपण पण प्रयत्न करू आणि याच्यावरती तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. तर कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.